लैंगिकता तो या सध्या कशा पद्धतीने काम करतो, पहिलीच्या मुलांना कशा पद्धतीने ते त्यांचे निर्णय अगदी जबाबदारीनं समजूतदारपणे ते माझं शरीर असं असायला पाहिजे, माझं रूप असं असायला पाहिजे, माझी नाती अशी असायला पाहिजेत. मग हे घरातलं वातावरणच बदलतं, शाळेतलं वातावरण बदलतं आणि असं करत ते हळूहळू जसं की सेक्स करताना कॉन्डोम वापरायला पाहिजे, त्यांनी प्रिव्हेन्शन मिळतं हे समजतं. ट्रेंड आहे की LGBTQ आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतो. नमस्कार, मी आकाश कुलकर्णी, प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची एक्साइटमेंट जरूर असते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नवीन असेल, ज्या गोष्टीची माहिती उपलब्ध नसेल तर ती माहिती कशी मिळावी याबद्दल सुद्धा उत्सुकता असते. पण खरंच ज्या गोष्टीची उत्सुकता हवी आणि ज्या गोष्टीची माहिती घेणं हे खरंच गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे, त्या बाबतीत मात्र कुणीच फारसं बोलताना दिसत नाही. पण समाजात अशी काही माणसं आहेत जी याबद्दल अगदी खुल्या मनाने आणि बिनधास्त बोलतात, आणि तो विषय म्हणजे लैंगिकता. तर आज आपल्या सोबत आहेत प्रयास आरोग्य गट पुणे इथून डॉक्टर तृप्ती दरक आणि अबोली मॅम. त्यांच्यासोबत आपण याच गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत प्रसार माध्यमच्या स्टुडिओमध्ये. मी आत्ताच म्हणलं की लैंगिकता हा विषय खरंच खूप टॅबू झालेला आहे. लैंगिकता म्हणलं की लहानपणी किंवा शाळेमध्ये असताना बऱ्याच गोष्टी मनात फिरायच्या की नेमकं काय आहे. तर तुमच्या दृष्टीनं लैंगिकता म्हणजे काय? तर लैंगिकता ही एक फार मोठी व्यापक संज्ञा आहे आणि त्याच्याखाली बऱ्याच गोष्टी येतात. बऱ्याचदा याच्याबद्दल गैरसमज असतात की लैंगिकता म्हणजे सेक्स किंवा त्या कृतीशी संबंधित गोष्टी, इतपतच लैंगिकतेकडे बघितलं जातं. पण लैंगिकतेमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जसं की मूल जेव्हा पोटामध्ये पडतं तेव्हापासून लैंगिकता सुरू होते. म्हणजे आता ते मूल मुलगा होईल, मुलगी होईल, मग त्याच्यासाठी काय पद्धतीचे कपडे आणायचे, त्यासाठी काय खेळणी आणायची, मुलगा असेल तर काय पद्धतीचं करिअर असणार आहे, मुलगी असेल तर काय पद्धतीचं करिअर असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ठरवल्या जातात. त्यामुळे लैंगिकता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या शरीराबद्दल आपण काय पद्धतीनं विचार करतो, किंवा आपल्या भावना, आपल्या विचार काय पद्धतीनं करतो, किंवा कसं वागतो आपण, मुलगा म्हणून कसं वागतो, मुलगी म्हणून कसं वागतो, आपल्याकडनं समाज त्याच्याबद्दलच्या काय अपेक्षा करतं, किंवा आपल्याला कोणाबद्दलची ओढ वाटते, आपण नाती कशी बनवतो, फ्रेंडशिप कशी करतो, मुलगा असेल तर काय पद्धतीची फ्रेंडशिप होते, मुलगी असेल तर काय पद्धतीची, ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली लैंगिकता या विषयामध्ये येतात. म्हणजे सध्या कसं असतं काम, की म्हणजे शाळेच्या मुलांना असतं की अजून काय, म्हणजे या संपूर्ण प्रोसेसमध्ये नेमका तुमचा टार्गेट वर्ग कोणता असतो? ओके. आत्ता सेक्शुअलिटीबद्दलचं जे काम आहे ते आम्ही यंग लोकांबरोबर करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही शाळांमध्ये जाऊन पूर्ण सर्वकष लैंगिकता शिक्षणाचे सेशन्स घेतो आणि ते अगदी 1ली ते 10वी या वर्गांसाठी आम्ही एक करिक्युलम तयार केलेलं आहे लैंगिकता शिक्षणावर, आणि त्या गोष्टी आम्ही शाळांमध्ये जाऊन आत्ता घेतो आहोत. आणि त्याला जोडून मला प्रश्न विचारायचा आहे, कारण आपला जो प्रयास आरोग्य गट आहे तो या सध्या कशा पद्धतीने काम करतो लैंगिकतेवर? तर सध्याचं आमचं जे काम आहे ते साधारणतः आपण बघितलं तर काही 4 भागांमध्ये आम्ही हे काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसोर्स डेव्हलपमेंट. तर आम्ही सध्या 1ली ते 10वीचा एक अभ्यासक्रम डेव्हलप करतो आहे, जो लवकरच आम्ही प्रकाशित करू. तर त्यामध्ये 1ली ते 10वीपासून शाळांमध्ये प्रत्येक इयत्तेमध्ये 8 सेशन्स, असे 80 सेशन प्लॅनचा तो एक अभ्यासक्रम असेल, मराठी आणि इंग्लिश असा दोन्ही. त्याच्यानंतर आम्ही सध्या शाळांसोबत काही काम करतो आहे. गेले काही वर्ष आम्ही काही शाळांसोबत काम केलं. त्यातल्या बऱ्याचशा शाळांनी आता स्वतः ते ट्रेनिंग सुरू केलं, जिथे आम्ही त्यांना ऑन ग्राउंड काही सपोर्ट देतो. काही शाळांमध्ये आम्ही स्वतः जाऊन सेशन्स घेतो. अशा काही शाळा सुरू आहेत. त्याच्यानंतर रिसर्चमध्ये आमचं काम चाललं आहे की आम्ही जो काही आत्तापर्यंत रिसर्च केला की ज्याच्यातूनच ॲक्च्युली सेक्शुअलिटी एज्युकेशन, एक यूथ इन ट्रान्झिशन नावाचा अभ्यास केला होता प्रयासने 12 ते 40 लोकांसोबत 20 ते 29 या वयोगटामध्ये. सो त्याच्यातून आम्हाला जे कन्सर्न्स जाणवले, ज्या प्रॉब्लेम्स जाणवले समाजामध्ये, ज्या गॅप्स दिसल्या, त्याच्यावरून कुठेतरी मग सेक्शुअलिटी एज्युकेशन हा एक मोठी गॅप अशी जाणवली. तर आम्ही असे रिसर्च बेस्ड पण आमचे प्रोजेक्ट सुरू असतात. आणि कॅपॅसिटी बिल्डिंग, म्हणजे जे लोक ऑलरेडी मुलांसोबत काम करत आहेत त्यांना आपण लैंगिकता हा एक विषय त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये कसा आणता येईल. म्हणजे बऱ्याचशा संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, शिक्षक आहेत जे मुलांशी या विषयावर काम करतात, बोलतात, पण लैंगिकता त्याच्यामध्ये फक्त कुठपर्यंत असेल की मुलांसोबत काम केलं तर फक्त मासिक पाळीबद्दल बोलायचं आणि जास्तीत जास्त झालं बोलणं तर प्रोटेक्शन किंवा रिस्क ओरिएंटेड जे असतं की हे नाही करायला पाहिजे त्या अर्थाने बोलायचं, ते भीतीच्या ह्याने. तर तेवढंच शिकवलं जातं. तर तिथे आमचा आत्ता सध्या एक उपक्रम चालला आहे
जिथे आम्ही लोकांना ह्याच्याबद्दल ट्रेनिंग देतो आहे, महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे मुलांसोबत काम करतात संस्था, की जिथे ते लैंगिकतेबद्दल त्यांच्या कामामध्ये लैंगिकता अभ्यासक्रम हा कसा आणतील. नक्कीच. तर मला या सगळ्या गोष्टीतून आत्ताच आपण म्हणलात की 1ली ते 10वी या मुलांना मार्गदर्शन करता, म्हणजे 10वी पर्यंत आपण ऐकलं होतं की 10वीला तर हा म्हणजे विज्ञानाला विषय सुद्धा आहे लैंगिकता, पण 1लीच्या मुलांना कशा पद्धतीनं तुम्ही ट्रेनिंग देता, म्हणजे याबद्दल थोडंसं सांगा. जसं आपण गणित शिकतो, जशी आपण भाषा शिकतो, तर त्याच पद्धतीनं आमचं असं म्हणणं आहे की सेक्शुअलिटी एज्युकेशनबद्दल पण त्याच पद्धतीनं शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा आम्ही 1लीच्या मुलांशी बोलतो तेव्हा लैंगिकता ह्या विषयामध्ये सेक्शुअलिटी एज्युकेशनमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे विषय येतात, तर फ्रेंडशिपबद्दल येतं. म्हणजे नातं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा फक्त रोमॅन्टिक नातं असं नसतं, पण आपलं फ्रेंडशिप आहे, आपल्या घरातल्या इतर लोकांबरोबरचं नातं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पण बोलणं गरजेचं आहे. किंवा माझी स्पेस काय, माझी बाउंड्री काय, इतरांची स्पेस काय, त्यांची बाउंड्री काय, या गोष्टींबद्दल बोलणं गरजेचं आहे. तसंच पर्सनल सेफ्टीबद्दल बोलणं गरजेचं आहे. किंवा मग बॉडी पार्ट्सबद्दल पण आपण जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याचदा आपण विज्ञानामध्ये म्हणजे आपण जेव्हा मुलांना शिकवतो बॉडी पार्ट्स तेव्हा आपण हात, पाय, डोकं, पोट बीटपर्यंत येतो आणि डायरेक्टली पायांकडे जातो. मधल्या भागाबद्दल आपण काही बोलतच नाही किंवा त्या अवयवांना काही नावं आहेत ती घेणं पण अगदी टबू असल्यासारखं आहे की त्याच्याबद्दल लाज वाटते आणि त्यामुळे त्याच्याबद्दल बोललं जात नाही. तर मुलांना हे लैंगिक अवयव पण माहिती असणं, कारण तो आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, त्याचंही काहीतरी कार्य आहे आपल्या शरीरामध्ये. आणि त्यांच्याकडे जर ती भाषा असेल, ती लँग्वेज असेल, तर ते सांगणं पण त्यांना सोपं जातं की समजा तिथे काही त्रास होत असेल, आपल्या शरीराबद्दल माहिती असणं, त्याची ओळख असणं हे पण गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं की भाषा गणित जसं शिकतो आपण, की आधी आपण थोडंसं अक्षरं शिकू, मग जोडाक्षरं शिकू, मग वाक्य करायला शिकू. तर त्याच पद्धतीनं हा करिक्युलम आम्ही डेव्हलप केलेला आहे की 1लीच्या मुलांना आपण काय शिकवू आणि मग त्यानंतर त्याच ज्ञानावर आधारित हळूहळू ते शिक्षण वाढत जातं आणि मग 9वी 10वीमध्ये जास्त ज्या कन्सेप्च्युअल जास्त गोष्टी आहेत त्या जास्त शिकवल्या जातात. तर त्यामुळे मुलांबरोबर आम्ही फ्रेंडशिप, कम्युनिकेशन ह्यासारख्या गोष्टीसुद्धा किंवा जेंडर रोल्स, की मुलगा म्हणून काय करता येतं, मुलगी म्हणून काय करता येतं, किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही बोलतो त्यांच्याबरोबर. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते की लैंगिकता हा जो विषय आहे हा खरं तर खूप संवेदनशील आहे, म्हणजे ह्याच्यावर बोलणं लोक टाळतात. पण तुम्हाला हा विषय का निवडावासा वाटला? जसं मगाशी अबोली म्हटली की आम्ही एक रिसर्च केला होता. आमचं काम तसं HIV-मधलं आहे, पण काही वर्षांपूर्वी आम्हाला असं जाणवत होतं की मुलांच्यामध्ये सिफिलिसचं, यंग लोकांमध्ये सिफिलिसचं प्रमाण परत वाढतंय, जे बऱ्यापैकी म्हणजे HIV प्रिव्हेन्शनच्यामुळे जे सिफिलिसचं प्रमाण कमी झालं होतं आजाराचं, तर ते आता खूप वाढतंय असं लक्षात येत होतं. आणि त्यामुळे कॉन्टेक्स्ट पण बदललेला आहे यंग लोकांच्या जीवनाचा आणि असा. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक रिसर्च यंग लोकांमध्ये करायला हवा. आणि त्यामुळे आम्ही 20 ते 29 या वयोगटातल्या अनमॅरिड मुलांबरोबर एक 1240 मुलांबरोबरचा रिसर्च केला होता, की ज्याच्यामध्ये आम्ही अगदी त्यांच्या 10व्या वर्षापासून ते त्यांच्या करंट एजपर्यंत त्यांचं शिक्षण, जॉब, ते कुठे कुठे राहिले, त्यांच्या रिलेशनशिप्स किंवा मेंटल हेल्थ, सबस्टन्स यूज, या सगळ्याच गोष्टींबद्दल आम्ही त्यांच्याशी डिटेलमध्ये बोललो. आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की मुलांना नॉलेज नाही असं दिसत नाही, पण हे नॉलेज वापरायचं कसं. म्हणजे आता जसं की सेक्स करताना कॉन्डोम वापरायला पाहिजे, त्यांनी प्रिव्हेन्शन मिळतं हे समजतं, पण मला तो जाऊन आणणं, माझ्याकडे तो बाळगणं, ह्याची क्षमता माझ्याकडे आहे का, तर हे आम्हाला लॅकिंग दिसत होतं. आणि शिवाय तो ॲटिट्यूडसुद्धा आम्हाला दिसत नव्हता की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. सेक्शुअल ॲब्यूजचं प्रमाण बरंच आहे, किंवा इव्हन नात्यामधली हिंसा ही आपण तसं म्हटलं तर लग्नातल्या नात्यातली हिंसा बघतो, पण अनमॅरिड रिलेशनशिपमध्ये सुद्धा या पद्धतीची हिंसा दिसत होती आम्हाला. आणि मग त्याला सगळं
बेसिकली पितृसत्ताक समाज आणि ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे असं लक्षात येत होतं. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की मुलांबरोबर काम करायला हवं आणि ते अगदी लहानपणापासून ते काम व्हायला हवं. आणि त्यासाठी सेक्शुॲलिटी एज्युकेशन हे फार महत्त्वाचं टूल आहे आणि जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये ते मुलांना इतर विषयांबरोबर सुद्धा देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही ते काम सुरू केलं. अर्थात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही पितृसत्ताक आणि या सगळ्या गोष्टी ज्या वापरलेल्या आहेत की संस्कृती, म्हणजे हा विषय घेणं हा कुठंतरी संस्कृतीला धरून नाही आहे, अशा पण काही कमेंट्स पण तुम्हाला आलेत का? त्याच्यावर तुम्ही कसं सांगाल, म्हणजे संस्कृतीला धरून कसा आहे हा विषय? हो, म्हणजे हा तर एक खूप कॉमन चॅलेंज आहे. मला वाटतं जे काही विषय जे समाजात ॲक्सेप्ट नाही केले जात, मेंटल हेल्थ असेल, सेक्शुअलिटी एज्युकेशन असेल, या सगळ्यावर कुठे ना कुठेतरी तो एक खूप कॉमन बॅरियर असतो की हे संस्कृतीच्या आपल्या अगेन्स्ट जातो आहे. तर आम्हाला नेहमी असं वाटतं की संस्कृती ही कोण म्हणत आहे, म्हणजे कोणी बनवली आहे ती संस्कृती, तुम्ही केव्हाची संस्कृती म्हणताय. कारण संस्कृती ही आपल्या भारतामध्ये पण बघितलं तर इतकी विविधता आहे त्याच्यामध्ये की जी संस्कृती महाराष्ट्रात असेल ती सेम संस्कृती कधी मे बी नॉर्थ ईस्टमध्ये नसेल किंवा नॉर्थमध्ये असेल ते साऊथमध्ये नसेल. सो विविधता तर हा एक भाग आहेच आहे. पण आपण जरी पूर्वीच्या काळी विचार केला तर मंदिरांपासून, म्हणजे खजुराहोमध्ये ज्या गोष्टी दाखवल्या आहेत तिथूनपासून ज्या रधो कर्वेंनी जे काम केलं 18व्या शतकापासून, म्हणजे तेव्हापासून या गोष्टी बोलल्या जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक इतकं नैसर्गिक आहे, म्हणजे हे असं थोडी आहे की मुलांना जे आता म्हणतात की आत्ताच्या जनरेशनला ह्या गोष्टी खूपच काहीतरी जाणवत आहे, हा एक ट्रेंड आहे की LGBTQ आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणतो किंवा आम्ही नाही असं काही शिक्षण घेतलं तर आमचं कुठे काय बिघडलं, हा एक खूप कॉमन स्टेटमेंट असते. पण ह्या सगळ्याचं इतकं निसर्ग हा या सगळ्याचा इतका बेसलाईन आहे की निसर्ग तर हे आधी पण होता, ह्या गोष्टी आधी पण झाल्यात, फक्त त्याला नावं नव्हती, त्याला भाषा नव्हती लोकांना वापरायला. आता ती लोकं एक्सप्रेस करतायत, तर ते कुठेतरी संस्कृतीच्या अगेन्स्ट जाते. आणि मला वाटतं परत ह्या सगळ्याचा कुठेतरी सत्ता, पितृसत्ताक आपली संस्था, या सगळ्याशी तेच जोडलेल्या गोष्टी आहेत. कारण जे चाललं आहे ते चांगलं आहे ना, ते कम्फर्टेबल आहे जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे जेव्हा त्या गोष्टी कुठेही थोड्या बदलतात, कुठलाही बदल हा समाजासाठी थोडासा अवघडच असतो. त्यामुळे ते थोडंसं येणं साहजिक आहे. पण हे नव्हतं असं नाही आपण म्हणू शकत, हे नेहमीच आधीपासून होतं समाजामध्ये, फक्त त्याच्याबद्दल बोललं जात नव्हतं. बोललं जाण्याला पण एक वेगळा अँगल आहे की लग्न झालेलं असेल तर मग त्याच्याबद्दल ते ॲक्सेप्टेबल आहे, बाबा मग आता तुम्ही करा काही पण आता चालेल. पण ह्याच गोष्टी जर आधी झाल्या तर मग त्याला कसं लहानपणापासून त्याच्याबद्दल एक शांतता असते किंवा शिक्षेची भावना असते, भीती असते. तर त्यामुळे संस्कृतीमध्ये पण ते कधी ॲक्सेप्टेबल आहे आणि कधी नाही, हा पण एक त्यातला वेगळा पैलू आहे. अर्थात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जे प्रयासचं जे काम आहे ते मोस्टली विद्यार्थ्यांपर्यंत आहे, पण विद्यार्थ्यांसोबतच काही शिक्षक पण याबद्दल थोडेसे म्हणजे अज्ञान असतं. त्यामध्ये शिक्षक असतील, पालक असतील, तर या शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा नेमका दृष्टिकोन कसा आहे या संपूर्ण लैंगिकता या विषयामध्ये? आम्ही जेव्हा काम करतो म्हणजे कुठलीही शाळेमध्ये आता सेक्शुअलिटी एज्युकेशन जर करायचं असेल तर बेसिकली आम्ही होल स्कूल अप्रोच घेतो की ज्याच्यामध्ये आम्ही आधी पॅरेंट्स बरोबर बोलतो. कारण बरेचसे असे कन्सर्न्स असतात की म्हणजे तुम्ही हे सगळं सांगणार असाल मुलांना आत्ता तर मग मुलं त्याच पद्धतीनं वागतील का, अशी भीती असते. त्यामुळे पेरेंट्सच्या बाबतीत पण असं असतं की त्यांना काळजीच असते, पण नेमकं काय करायला हवं हे कळत नसतं. आणि ते कन्सर्न्स जर कारण आम्ही सुरुवात करण्याच्या आधी त्यांच्याबरोबर एक सेन्सिटायझेशन हे घेतो, सेशन घेतो आणि ज्याच्यामध्ये त्यांचे काय काय कन्सर्न्स आहेत ते आम्ही त्यांच्याबरोबर बोलून ते सॉल्व करतो. आणि मग ते एकदा ऑनबोर्ड झाले की मग आम्ही टीचर्सबरोबर काम करतो, शिक्षकांबरोबर. शिक्षकांसुद्धा एका पेजवर येणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. कारण मुलांना जर वेगवेगळ्या ठिकाणावरनं वेगवेगळ्या गोष्टी चे मेसेज मिळत असतील, म्हणजे जसं की आता आम्ही काहीतरी सांगतोय, टीचर्स वेगळं काहीतरी सांगतायत किंवा पेरेंट्स त्यांना वेगळंच काहीतरी सांगतायत, तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर त्यामुळे आम्ही आधी टीचर्सबरोबर पण काम करतो. आणि हे का महत्त्वाचं आहे, सेक्शुअलिटी एज्युकेशन म्हणजे नेमकं काय, आम्ही काय शिकवणार आहोत, हे त्यांना अगदी कॉन्फिडन्समध्ये घेऊन मग आम्ही मुलांबरोबरचे सेशन सुरू करतो. आणि आम्ही पेरेंट्सबरोबर पण हे काम करतो आहे की मुलांचे सेशन्स झाले की आम्ही पेरेंट्सना हे सगळं सांगतो की आम्ही आज काय काय बोललो आहेत, काय काय पद्धतीचे प्रश्न त्यांना येऊ शकतात घरी मुलांकडनं आणि मग त्याची उत्तरं कशी द्यायची आहेत. तर ह्या गोष्टी पण आम्ही पेरेंट्स बरोबर बोलतो आहोत. तर त्यामुळे हा असा होल स्कूल अप्रोचच आपल्याला घ्यायला लागणार आहे. नक्कीच. आणि प्रयास सारख्या संस्थेला या गोष्टीवर काम करायला लागतंय. पण ह्याच्या मागे जर एक विचार केला तर एज्युकेशन सिस्टीममध्ये हा विषय येणं हे किती महत्त्वाचं वाटतं आपल्याला?
म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा एखादं मूल मोठं होत असतं तेव्हा शाळा, घर आणि समाज या 3 संस्था खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. जे काही त्यांना मेसेजेस मिळतात लहानपणापासून की माझ्या स्वतःच्या शरीराबद्दल, शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल, सौंदर्य म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, नाती म्हणजे काय, किंवा जे काही शास्त्रीय पण जी माहिती लागते, या सगळ्या माहितीबद्दल जे काही मनात भावना येत असतात, जी खूप क्युरिओसिटी, उत्सुकता असते, ती कुठेच जात नाही. कारण खूपदा असं आम्ही बघतो की लहान मुलांना जेवढी उत्सुकता असते, आपल्या सगळ्यांना असते लहानपणापासून, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये की काय माझ्या शरीरात बदल होत आहेत, मोठ्यांना बघून मी पण असाच होणार आहे का, बाळ कसं होतं, कावळा शिवला किंवा घरात कोण साईडला का बसतं, पाळी म्हणजे काय, ते मला पण होणार आहे का, बाळ कसं जन्माला येतं, खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण घरातून याची उत्तरं मिळत नाहीत. एकतर त्याच्याभोवती शांतता असते, नाही तर शिक्षेची भावना असते, भीती घातली जाते की नाही विचारायचं, शाळेमध्ये ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, मित्रमैत्रिणींकडून चुकीच्या माध्यमातून ती माहिती मिळते. मग त्या मुलांनी जायचं कुठे? हा खूप एक एकटा प्रवास होऊन जातो. ह्याच्यातून चुकीची माहिती मिळते. त्यामुळे जेव्हा आपण वाढत असतो तेव्हा शाळेचा हा नक्कीच महत्त्वाचा रोल आहे की जिथे तुम्ही बाकीचे विषय शिकता, जेवढ्या इझिली नाही कोणाला कन्व्हिन्स करायला लागत की सायन्स पण शिकायला पाहिजे, इतिहास आपण म्हणतो का की इतिहास नको, आपण फक्त सायन्स आणि मॅथ्स घेऊया. जेवढं आपण बाकीच्या विषयाला महत्त्व दिलं आहे, तसंच मुलामध्ये होणारे बदल प्रत्येकाच्या शरीरामध्ये, ह्या बदलांबद्दलच कोणी बोलत नाही आहे किंवा त्याच्यामुळे मानसिक बदल जे होतात त्याच्याबद्दलच कोणी बोलत नाही. म्हणजे आपण मुलांना हे शिकवणार की हे विषय आहेत किंवा व्यवहार ज्ञानामध्ये आपण हे शिकवणार की वेळ कशी बघायची, पैसे कसे मोजायचे, दुकानात जाऊन गोष्टी कशा आणायच्या, रस्ता कसा क्रॉस करायचा. पण त्यांना आपण हेच सांगत नाही की जे घडतंय तुझ्या बाबतीत, तुझ्या मनामध्ये, तुझ्या शरीरामध्ये, ह्याच्याबद्दल कोणीच काय बोलणार नाही. त्यामुळे हे इतकं त्याचा एक अविभाज्य घटक आहे जेव्हा मुलं मुली सगळे मोठे होत असतात. त्यामुळे हा सगळ्या विषयांसोबत हा तेवढाच महत्त्वाचा विषय असला पाहिजे. आता फक्त असं होतं की 8वी-9वीच्या वर्गांमध्ये जाऊन मासिक पाळीचे वर्षाला 1-2 सत्र घेतले जात स्वतःच्या शरीराबद्दल, शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल, सौंदर्य म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, नाती म्हणजे काय, किंवा जे काही शास्त्रीय पण जी माहिती लागते, सगळ्या माहितीबद्दल जे काही मनात भावना येत असतात, जी खूप क्युरिओसिटी, उत्सुकता असते, ती कुठेच जात नाही. कारण खूपदा असं आम्ही बघतो की लहान मुलांना जेवढी उत्सुकता असते, आपल्या सगळ्यांना असते लहानपणापासून, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये की काय माझ्या शरीरात बदल होत आहेत, मोठ्यांना बघून मी पण असाच होणार आहे का, बाळ कसं होतं, कावळा शिवला किंवा घरात कोण साईडला का बसतं, पाळी म्हणजे काय, ते मला पण होणार आहे का, बाळ कसं जन्माला येतं, खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण घरातून याची उत्तरं मिळत नाहीत. एकतर त्याच्याभोवती शांतता असते, नाही तर शिक्षेची भावना असते, भीती घातली जाते की नाही विचारायचं, शाळेमध्ये ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, मित्रमैत्रिणींकडून चुकीच्या माध्यमातून ती माहिती मिळते. मग त्या मुलांनी जायचं कुठे? हा खूप एक एकटा प्रवास होऊन जातो. ह्याच्यातून चुकीची माहिती मिळते. त्यामुळे जेव्हा आपण वाढत असतो तेव्हा शाळेचा नक्कीच महत्त्वाचा रोल आहे की जिथे तुम्ही बाकीचे विषय शिकता, जेवढ्या इझिली नाही कोणाला कन्व्हिन्स करायला लागत की सायन्स पण शिकायला पाहिजे, इतिहास आपण म्हणतो का की इतिहास नको, आपण फक्त सायन्स आणि मॅथ्स घेऊया. जेवढं आपण बाकीच्या विषयाला महत्त्व दिलं आहे, तसंच मुलामध्ये होणारे बदल प्रत्येकाच्या शरीरामध्ये, ह्या बदलांबद्दलच कोणी बोलत नाही आहे किंवा त्याच्यामुळे मानसिक बदल जे होतात त्याच्याबद्दलच कोणी बोलत नाही. म्हणजे आपण मुलांना हे शिकवणार की हे विषय आहेत किंवा व्यवहार ज्ञानामध्ये आपण हे शिकवणार की वेळ कशी बघायची, पैसे कसे मोजायचे, दुकानात जाऊन गोष्टी कशा आणायच्या, रस्ता कसा क्रॉस करायचा. पण त्यांना आपण हेच सांगत नाही की जे घडतंय तुझ्या बाबतीत, तुझ्या मनामध्ये, तुझ्या शरीरामध्ये, ह्याच्याबद्दल कोणीच काय बोलणार नाही. त्यामुळे हे इतकं त्याचा एक अविभाज्य घटक आहे जेव्हा मुलं मुली सगळे मोठे होत असतात. त्यामुळे हा सगळ्या विषयांसोबत हा तेवढाच महत्त्वाचा विषय असला पाहिजे. आता फक्त असं होतं की 8वी-9वीच्या वर्गांमध्ये जाऊन मासिक पाळीचे वर्षाला 1-2 सत्र घेतले जातात. तेवढंच. मुलींना तेवढं तरी माहिती असते. मुलांना तर काहीच कोणी बोलत नाही की जे त्यांच्या शरीरात होणारे बदल असतात. खूप छोटे-छोटे बदल असतात. जसा आवाज बदलतो, शरीराचे आकार बदलते, बाकी सगळ्या गोष्टी ज्या बदलत जातात, ह्याच्याबद्दल कधीच कोणी बोलत नाही. त्यामुळे तसे ते तेवढ्यापुरते सेशन्स न ठेवता जर पहिलीपासून बाकीच्या विषयांप्रमाणे पण हा विषय शिकवला, तर त्याच्यामुळे मग मुलांमध्ये स्वतःबद्दल येणारे बदल, बाकीच्यांबरोबर येणारे बदल हे खूप वेगळ्या पद्धतीने आपण बघू शकतो. नक्कीच. आणि यात महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे की आपल्याला मुलांना कसं तयार करायचं आहे हे पण समजणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे निर्णय त्यांना इतकं सक्षम करणं, त्यांना नॉलेज देणं, त्यांना तो दृष्टिकोन देणं आणि त्याच्यासाठी लागणारे स्किल्स देणं, हे तिन्ही जर गोष्टी झाल्या तर ते त्यांचे सक्षम होऊ शकतील. ते त्यांचे निर्णय अगदी जबाबदारीनं, समजूतदारपणे ते घेऊ शकतील आणि त्यासाठी आपल्याला मुलांना तयार करायचं आहे. आणि त्यामुळे हे सेक्शुॲलिटी एज्युकेशन पण फार गरजेचं वाटतं आम्हाला. नक्कीच. या एज्युकेशन सिस्टीममध्ये सुद्धा लैंगिकतेचं शिक्षण होणं गरजेचं आहे. पण ओव्हरऑल जर सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि हा अनुभव मला वाटतं तुम्हाला सुद्धा आला असेल की समजा मी लैंगिकतेबद्दल शिकलोच नाही,
तर माझं काय साधारण नुकसान होईल, माझं म्हणजे संपूर्ण समाजाचं, जे असं म्हणतायत की लैंगिकता मी का शिकावी, तर त्यांना काय सांगा तुम्ही? म्हणजे हे पण खूप साहजिक आहे की सगळ्यांना असं की आम्ही तर नव्हतो शिकलो, आमच्या शाळेत तर कोणी असं नव्हतं शिकलं. पण आपण जर हे विचारलं स्त्रिया असतील पुरुष असतील की वयात येताना जे बदल होत होते, मासिक पाळी असेल, किती मुली असतात किती स्त्रिया असतात, जेव्हा जेव्हा होते ती गोष्ट तेव्हा कळतं की हे काय आहे. अजूनही म्हणजे आम्ही बघतो की खूप साऱ्या मोठ्या स्त्रियांना एक त्यांची प्रेग्नन्सी झाल्यानंतर पण एक्झॅक्टली माहीत नसतं की मासिक पाळी काय येते. जे काही त्याच्या अराउंड जे मिथ्स आहेत, म्हणजे हे फक्त उदाहरण झालं, तर ही माहितीच नसते. किंवा मोठे होताना जे होणारे बदल असतात, म्हणजे हा एक जो ट्रेंड दिसतो ना की उत्सुकता असते लहानपणी, त्या उत्सुकतेला कुठे जागा मिळत नाही, मग ती शांत होते, त्याच्याबद्दल स्वतःबद्दलची एक इमेज तयार होते. बाकीचे मिळणारे मेसेजेस तर असतातच की माझं शरीर असं असायला पाहिजे, माझं रूप असं असायला पाहिजे, माझी नाती अशी असायला पाहिजेत, माझी मैत्री अशी असायला पाहिजे. ते सगळं घडत जातं आणि पुढे जाऊन ते सगळे नातेसंबंधांमध्ये आपण जे निर्णय घेतो, आपण स्वतःकडे कसे बघतो, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. सो असं बघायला गेलं तर असं म्हणायला की हां माझ्यात काहीच म्हणजे वेगळं काय फरक पडला. पण जेव्हा हे तुम्हाला लहानपणापासून कोणीतरी बोललं आहे तुमच्याशी, तुम्हाला स्वतःच्या शरीराची मनाची एवढी जाण आहे की मोठे होऊन तुम्हाला तुमचे निर्णय त्याच्यामध्ये दिसतं की माझी निर्णय क्षमता किती वाढली आहे, मी काय निर्णय घेते आहे, मी काय निर्णय घेतो आहे, ह्याच्याबद्दल माझे नातेसंबंध कसे आहेत, मी स्वतःकडे कसं बघतो आहे, समाजाकडे कसा बघतो आहे, माझ्यात विविधतेचा तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे का, या सगळ्या गोष्टींमध्ये ते दिसू शकतं. कारण किती आपल्या आजूबाजूला केवढी उदाहरणं असतात की लग्न झाल्यावर मग की अच्छा मतलब मला माहितीच नाही पुढे काय होतं. किंवा जेव्हा आपण प्रेमामध्ये पण पडतो, जे काही अनुभव येतात मुलांना शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये, पण ते पण सगळे माहितीच नाही नक्की काय वाटतंय, काय होतं ह्याच्या पुढे, काही म्हणजे माहितीच नसते. सो हे आपण इथून तिथून माहिती घेतो आणि मग चाललंय तसं चालू दे. पण हेच जर खूप माहिती आधीपासून व्यवस्थित शास्त्रीय माहिती मिळाली, तर मग हे तुमच्या स्वतःमध्ये, नातेसंबंधांमध्ये, तुम्ही घेणाऱ्या निर्णयामध्ये, सगळ्यामध्ये ह्या गोष्टी दिसू शकतात. म्हणजे अगदी एक छोटंसं एक्झाम्पल जर म्हणायचं असेल की आम्ही ह्या करिक्युलममध्ये एक सेशन असं पण आहे की ब्रेकअप्स कसे हँडल करायचे हेल्दी वेनी. तर त्याच्यामध्ये असं जेव्हा हे दिसतं की हे आपण शिकवतो की हेल्दी वेनी पण ह्या गोष्टी करता येऊ शकतात. हे जर मला समजलेलं असेल तर मी काय पद्धतीचे निर्णय घेईन, मी कसं वागेन, हे वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की काय बिघडलं, तर ह्या गोष्टी मला नाही समजल्या की मी ते नातं कसं निभवायचं आहे किंवा मला तोडायचं असेल तर मी ते कसं चांगल्या पद्धतीनं तोडू शकतो, ज्यातनं समोरच्यालाही काही त्रास होणार नाही, मलाही काही त्रास होणार नाही. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या आयुष्यावर, आपल्या मानसिक स्वास्थ्यावर पण परिणाम करत असतात आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ पण आपण ज्या पद्धतीनं इम्प्रूव्ह करू शकतो या सगळ्या ह्याच्यातनं, तर ते पण महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचदा आम्ही हा प्रश्न विचारतो की समजा ही माहिती तुम्हाला इथे मिळाली असती तर पार्टिसिपंट्स असं सांगतात की माझ्या आयुष्यातले निर्णय मी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं घेतले असते. आणि त्यामुळे तो भाग महत्त्वाचा वाटतो मला त्यातला. तर हे संपूर्ण तुम्ही काम करताय, बरीच वर्ष काम करताय, लैंगिकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं सगळं काम करताय, तर या सगळ्या दरम्यान तुम्हाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खरं बघितला तर बऱ्यापैकी हा खूप चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. बऱ्याचदा असं झालं आहे की काही शाळांमध्ये काही घटना घडल्या आणि मग ते शोधत माहीत नाही कुठे जायचं, कोणाला विचारायचं, असं म्हणून काही शाळा आलेल्या आहेत. किंवा काही शाळांमध्ये जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा बऱ्याचदा असं झालं की जी सगळ्या पालकांची भीती असू शकते की अरे तुम्ही हे एवढ्या लहान वयापासून सांगताय म्हणजे आमची मुलं खूप लवकर लैंगिक संबंध ठेवायला लागतील किंवा खूप लवकर बाकीच्या गोष्टी करायला लागतील ज्या त्यांच्या मते चुकीच्या असतात. तर असे पण काही झाले की काही ठिकाणी पालकांनी किंवा शिक्षकांनी त्या गोष्टींवर एक हे आक्षेप आणला की नाही हे आत्ता एवढ्या लवकर करायला पाहिजे वगैरे. पण तिथे पण असं झालं की मग थोडं बोलून त्यांना सेशन्समध्ये इन्वॉल्व करून त्यांच्याबरोबर पण थोड्या जास्त संवाद साधून त्यांना ती जागा देऊन, कारण एकदम हे खूप नवीन वाटू शकतं पालकांना, कारण आम्ही ग्रामीण शहरी सगळ्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करतो आणि असं पण नाही म्हणू शकत आपण की ग्रामीणमध्ये जास्त चॅलेंजेस येतात आणि शहरीमध्ये, असं काहीच नाही आहे. दोन्ही ठिकाणी हे खरी इक्वल चॅलेंजेस असतात. कधी कधी ग्रामीण भागात उलट लोक जास्त ओपन असतात कारण ते खूप जास्त नैसर्गिकरित्या गोष्टींना बघू शकतात. तर त्यामुळे कधी कधी येतो तसा अनुभव की जिकडे शिक्षक पालक हे आमच्यासोबत रेडी नाही आहेत त्या गोष्टी करायला. पण एकदा आमचे सेशन प्लॅन्स जे आहेत ना, म्हणजे आमचा सहज नावाचा जो प्रोग्राम आहे सन्मान हक्क जबाबदारी, तर त्याच्यामध्ये जो आम्ही खूप ॲक्टिव्हिटी बेस्ड गोष्टी घेतो तो एकदा ते बघितल्यावर पण तेवढा कॉन्फिडन्स येतो की अच्छा हे खेळामधून गोष्टी बोलत आहेत किंवा काय काय गोष्टी बोलत आहेत. सो असं आपल्याला जे वाटतंय ते तसं नाही होते काय, कारण जी मेन भीती आहे ह्याच्याबद्दल की त्यांना एक्सपोजर मिळालं तर त्या गोष्टी
करतील. तर खरं रिसर्च असा सांगतो जगभरामध्ये की जिथे जिथे लैंगिकता शिक्षण हे मिळालं आहे त्याच्यामुळे उलट मिळालेली माहिती, योग्य वयात मिळालेल्या माहितीमुळे लैंगिक संबंध हे उलट जास्त नंतर होत आहेत. कारण त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी आणि त्याच्याबद्दलचे जे चुकीची माहिती हे नाही आहे, ते मुलांकडे व्यवस्थित माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांची निर्णय क्षमता ही जास्त चांगली झाली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, हे एव्हिडन्सेस, हे सगळं बघून हळूहळू पालक आणि शिक्षक सगळे एकत्र येतात. आणि आता आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पण एवढ्या आहेत, मुलांचं एक्सपोजर एवढं आहे सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टी, की प्रॉब्लेम्स दिसत आहेत पालकांना खरं सांगायचं तर. त्याच्यामुळे फक्त काय करायचं माहीत नाही म्हणून थोडी शंका असते सुरुवातीला, पण एकदा संवाद सुरू झाला, त्यांनी अनुभव घेतला स्वतः, की मग त्या गोष्टी थोड्या सोप्या जातात. मला एक उदाहरण पण म्हणजे एक घटना शेअर करायला आवडेल की ज्याच्यामध्ये आम्ही शाळेमध्ये टीचर्सबरोबर पण काम केलेलं आहे आणि मुलांबरोबर पण काम करतो आहे. तर तिथे त्याच शाळेमध्ये टीचर आहे आणि तिचाच मुलगा जो आहे तो 5वी 6वीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही हे सगळे आणि आम्ही सेशन्स घेतो तेव्हा मुलांचे आणि मुलींचे एकत्रच घेतो. आम्ही त्यांना वेगवेगळं बसवत नाही, कारण आपल्याला एकत्रच राहायचं आहे. म्हणजे समाज असा मुलींचा वेगळा मुलांचा वेगळा असा नाही आहे ना, आपल्याला एकत्रच राहायचं आहे. त्यामुळे दोघांनाही त्या गोष्टी समजायला हव्यात एकमेकांच्या. तर त्या दृष्टीनं आम्ही जेव्हा मासिक पाळीचे सेशन्स पण घेतलेले आहेत, तर आता असं लक्षात आलं की म्हणजे त्या टीचर्सनीच आमच्याशी शेअर केलं हे, की आता मुलगा जेव्हा तिची मासिक पाळी सुरू असते तेव्हा आईची खूपच काळजी घेतो, की म्हणजे तू झाडू नको काढूस, मी झाडू काढतो, किंवा तुला काही हवं आहे का, म्हणजे इथपर्यंत की पॅड संपलेत, सॅनिटरी पॅड्स, तर मुलगा जाऊन आणायला सुद्धा तयार आहे. म्हणजे इतपत तो मोकळेपणा आम्हाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाणवतो आहे. किंवा मला आणखी एक एक्झाम्पल द्यावं असं वाटेल की जिथे आम्ही 1ली 2रीपासून, तुम्ही जसं म्हटलात की पहिलीपासून काय बोलता तुम्ही, आणि तर त्याच्यामध्ये असं जाणवतं आम्हाला की आम्ही एक जेंडर रोलचा जो सेशन घेतो मुलांसाठीचा, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की माय प्रिन्सेस बॉय म्हणून, की ज्याच्यामध्ये असा मुलगा आहे की ज्याला पिंक कलरच्या गोष्टी आवडतात, ज्याला फ्रॉक घालायला आवडतो, ज्याला परीसारखं नटायला आवडतं. तर अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही त्या गोष्टीमध्ये आहेत. आणि मग आम्ही जेव्हा मुलांना विचारतो की असं जर तुमच्या आजूबाजूला कोणी असं असेल प्रिन्सेस बॉय, तर तुम्ही काय कराल, तर इतके इनोसंट असतात ते, आणि ते असं सांगतात की आम्ही माझ्याकडच्या सगळ्या पिंक वस्तू मी त्यांना देईन, मी त्याला कधीच मारणार नाही, किंवा मी त्याच्याबरोबर खेळेन, मी त्याला सपोर्ट करेन. तर ह्या गोष्टी, आणि त्याच जर आम्ही 3री 4थीमध्ये बोलायला गेलो तर तिथे एक खूप रेजिस्टन्स येतो मुलांमध्ये, नाही मी त्याला मारेन, मी त्याला असं सांगेन. किंवा मग काही जण म्हणतात की मी हळूहळू सांगेन त्याला की हे बरोबर नाही आहे वागणं. म्हणजे तिथे हे जे स्टिरिओटाईप्स आहेत जेंडर रिलेटेड, ते इतके स्ट्रॉंग होत जातात जसं जसं वय वाढत जातं. आणि त्यामुळे लहान मुलांबरोबर पासून जे काम आपण सुरू करतो, तर तिथे फार फरक पडतो या सगळ्या गोष्टींमध्ये. आता कितपत बदल झाला असं वाटतं तुम्हाला, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय कितपत बदल झालेला आहे आणि आवश्यक आहे? तर आत्ता ह्यांनी जसं एक्झाम्पल सांगितलं तसा खूप छोट्या छोट्या गोष्टीत तो बदल दिसतो. कारण मला असं वाटतं की ही जी सगळी उदाहरणं आहेत, अगदी लहानपणापासून आपल्याला शेम किंवा गिल्ट या भावना समाजाने दिलेल्या असतात, त्या जन्मतः नसतात. खूप आपण मोठे होताना आपल्याला कळतं की अच्छा असं झालं तर लाज वाटली पाहिजे, असं झालं तर मला गिल्ट आली पाहिजे, आणि मग त्या कशा लैंगिकतेशी जोडल्या जातात, अशा अवघड विषयांशी जोडल्या जातात. तर हे आम्हाला खूप तुटत दिसतं की हे नाही, मुलं लाजत आहेत, घाबरत आहेत, बिनधास्त आम्हाला प्रश्न विचारतात, त्याच्याकडे खूप एक शास्त्रीय पद्धतीने बघत आहेत. म्हणजे हेच आम्ही जेव्हा मोठ्या मुलांसोबत पण, आता ज्यांच्यासोबत आम्ही मागचे 1-2 वर्ष काम केले, अशी शाळा असेल तर एखादं असं जर प्रजनन संस्था आपण डिस्कस करतोय, तर मुलं मुली एकत्र बसून व्यवस्थित पूर्ण सिक्वेन्स वाईज फ्लो डिस्कस करतील की हे असं होतं पहिले, मग ते तसं होतं. कुठेच आम्हाला त्याच्यामध्ये लाज आहे, भीती आहे किंवा काहीतरी घाण आहे असं अजिबात जाणवत नाही. तर असे खूप छोटे छोटे हे बदल बघायला मिळतात. आणि ही मुलांमध्ये घडणारे बदल, पालकांशी संवाद होत असतो तो पालकांमध्ये बदल घडतात. मग हे घरातलं वातावरणच बदलतं, शाळेतलं वातावरण बदलतं, आणि असं करत ते हळूहळू जो समाजात बदल हवा आहे तो येतो. इवन मोठ्या लोकांसोबत जे आम्ही काम करतो, आमचा जो फेलोशिपचा प्रोग्राम आहे ज्याच्यात आम्ही सेक्शुअलिटी एज्युकेटर्सला ट्रेन करतो, तर तिथे पण जाणवतं की लैंगिकता हा विषय असा आहे ना की हा तुम्ही फक्त प्रोफेशन म्हणून नाही बघू शकत. तो इतका जास्त प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे की आपण एक ॲडल्ट व्यक्ती म्हणून पण आता त्यांच्यामध्ये जे बदल दिसतात की मी संमतीचा काय विचार करतोय, मी घरी जाऊन
माझ्या पार्टनरसोबत खरंच तेवढी संमती आहे का, माझं कम्युनिकेशन कसं आहे, प्रत्येक ठिकाणी तेवढा रिस्पेक्ट दिला जातो का, किंवा मी एक स्त्री म्हणून मी का गोष्टी करते, हे मी करत आली आहे का, मी समाजाला आता विचारू शकते की मी हे का करते, मी स्वतःला विचारू शकते की मला हे खरंच करायचं आहे का, मी फक्त मला सांगितलं गेलं आहे म्हणून मी हे करते. सो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत उत्तरं शोधतात, प्रश्न विचारायला लागतात. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मला आणखी एक एक्झाम्पल द्यावंसं वाटेल की दुसरीच्या वर्गामध्ये एक मुलगी होती, ज्या शाळेमध्ये आम्ही काम सुरू केलेलं आहे. तर तिथे काही 3-4 मुलं होती वर्गामध्ये की जी त्यांचा कलर सावळा आहे आणि त्यामुळे ती बोलत नव्हती त्यांच्याशी वर्षभर. आणि मग एक सेशन असं शिक्षकांनी घेतलं तिथे की आता आपण म्हणजे कोणी काय चुका केल्यात हे आपण पुढे येऊन सांगणार आहोत आणि तिथे कोणीच कुठल्याच पद्धतीचं जजमेंट लावणार नाही आहे. आता हे दुसरीच्या वर्गामध्ये. आणि मग ती मुलगी समोर आली, तिने न घाबरता हे सांगितलं की मी मागच्या वर्षभरामध्ये मी ह्या 3-4 मुलांबरोबर बोलत नाही कारण ते सावळेत आणि मी त्यांच्याबरोबर डब्बा पण शेअर केलेला नाही आहे, पण मला आत्ता त्याचं खूप वाईट वाटतं आहे की मी हे केलं आणि मला असं वाटतं की मी आता जाऊन त्यांना मिठी मारू शकते का. तर टीचरनी हो म्हटलं, तिने सगळ्यांना जाऊन मिठी मारली आणि त्या दिवशी त्या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं आणि ते जे आता वातावरण त्या वर्गामध्ये झालेलं आहे, तर हा अगदी छोटा बदल आपण म्हणू शकतो, पण हा फार महत्त्वाचा बदल आहे असं वाटतं आम्हाला. नक्कीच. आणि खरंच प्रयास अशा पद्धतीनंच काम करतोय. पण हे सगळं असताना आमच्या प्रेक्षकांना सुद्धा बरेच प्रश्न पडलेले आहेत की आता मी मगाशी म्हणलं की लैंगिकता म्हणलं की डोळे मोठे करणं हे पूर्ण म्हणजे समाज करतोय, पण आमचे प्रेक्षक बरेच बघतायत, तर त्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल या संपूर्ण विषयाबद्दल? मला असं खूप महत्त्वाचं वाटतं की आपण पालक असू, टीचर असू, पण ह्या गोष्टी आता ज्या काही पद्धतीनं बदलत आहेत किंवा सोशल मीडिया इंटरनेट या सगळ्या माध्यमांमधून मुलांपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी येत आहेत त्यांचा भडीमार होतो आहे आणि त्याच्यामध्ये त्या कशा चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचतात हे लक्षात घेऊन आपल्याला आता जर नाही बोललो आपण तर त्यांचे नातेसंबंध म्हणा किंवा त्यांच्या स्वतःवर होणारे परिणाम हे बदलता येणं आपल्याला थोडंसं अवघड जाऊ शकतं. आणि त्यामुळे ही परिस्थिती आली आहे की आपल्याला आता त्यांच्याशी अगदी म्हणजे ओपनली त्यांच्याबरोबर सहज हा संवाद करता यायला हवा. आणि त्यामुळे हा संवाद जेवढा आपण ओपनली करू आणि नॉन जजमेंटली त्या सगळ्या गोष्टींकडे बघू शकू, अगदी लहानपणापासून म्हणजे जिथे जिथे आपल्याला ती संधी मिळते तिथे तिथे आपण हा ओपन डायलॉग त्यांच्याबरोबर करू शकू, तर त्यांना एक सक्षम जबाबदार नागरिक बनवण्याकडे आपण जास्त पावलं उचलू शकू त्या सगळ्या प्रयत्नांमधनं. आणि मला हे सांगावंसं वाटतं की आपण मगाशी म्हणलं तसं की हा संवाद तर खूप गरजेचा आहे, तो असायलाच पाहिजे. ह्या सगळ्यासोबत त्याच्यासोबत असणारी जी भीती आहे, जी काळजी आहे की माहीत नाही मला करायचं तर आहे मुलांसाठी, पण कुठून सुरुवात करायची, कशी करायची. तर आमचे अमेजचे यूट्यूबवर तुम्हाला प्रयास हेल्थ ग्रुपच्या चॅनलवर काही व्हिडिओज दिसतील. साधारण 108 व्हिडिओज आहेत जे हिंदी मराठी मिक्स आहेत, खूप छोट्या छोट्या विषयांवर. कारण ह्या विषयावर बोलायचं कसं, सुरुवात कुठून करायची हे पालकांना पण कळत नाही, शिक्षक किंवा कोणी आपण स्वतःसाठी पण आपल्याला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच तिथून सुरुवात करू शकता. बाकी पण आमचे काही रिसोर्सेस आहेत की वेबसाईटवर जो तुम्ही बघितलं प्रयास हेल्थ ग्रुप पुणेच्या, तर एक आस्क प्रयास नावाचा चॅटबॉट आहे जिथे व्हॉट्सॲपवर तुम्ही विचारू शकता की ज्या कुठल्याही प्रश्न पडले तुम्हाला, जे कोणालाच बोलायला तुम्हाला जागा नाही आहे, कोणाला विचारू कळत नाही आहे, तिथे पण तुम्ही हे प्रश्न विचारू शकता. पण मला असं वाटतं की कुठेतरी आता आपण तिथे आलो आहोत समाजामध्ये या टप्प्यामध्ये की ती माहिती फक्त आपल्याकडेच ठेवायची किंवा आपल्याला प्रश्न पडत आहेत पण माहिती कुठून काढायची. तर उगाच चुकीच्या माध्यमातून माहिती घेण्यापेक्षा आपण थोडंसं जर ती भीती बाजूला ठेवली तर आपण कसं अजून आपल्या स्वतःसाठी सक्षम होऊ शकतो आणि तीच माहिती, तोच संवाद आपण कसा अजून 4 लोकांना सांगू शकतो, असा हा प्रयत्न आय थिंक एक समाजाचा भाग म्हणून आपण सगळ्यांनी आता करणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर लैंगिकता हा विषय खूप संवेदनशील विषय आहे, पण या संवेदनशील विषयावर डॉक्टर तृप्ती आणि अबोली अतिशय खूप छान दिलखुलास अशा गप्पा झाल्या आणि बऱ्याच गोष्टी सुद्धा आम्हाला त्यांनी सांगितल्यात. तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू.